शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंनी टोले लगावले। न्याय मागणी धुडकावणाऱ्यांपुढे सर्वसामान्य शक्तिमान असतो हा इतिहास असल्याची आठवण उद्धव यांनी पंडित नेहरूंचं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करून दिली। तर परवडणारी घरं ही शब्द चलाखी असल्याचं सांगत घरांसाठी सर्वसामान्यांची परवड अजून थांबलेली नाही असं मुख्यमंत्र्यांना उद्देशून ते म्हणाले। पूर्व किनारा जो आहे तो एक तर पूर्णपणे आपलं आरमार आणि बीपीटी कडे आपण संपूर्ण जो काही आराखडा तयार केलेला आहे, अभ्यास केलेला आहे, त्याच्यात त्यांनी न वापरलेली जवळपास 900 एकर जमीन ही अशीच पडलेली आहे, ती त्यांनी वापरलेली नाही, त्यांच्या उपयोगाची नाहीये। आमचं म्हणणे ती द्या आम्हाला। जरा कुठे मोकळी जागा दिसली काय एक असा छान ज्याला शुगर कोटेड शब्द म्हणतो ना, परवडणारी घरे, अफोर्डेबल हाऊसिंग। आता एक कोणाला परवडतात मला माहित नाही। ही परवडणारी घरं बांधली जातात तरी सुद्धा सर्वसामान्य बेघर असतोच। म्हणजे जमीन कुठे दिसली मागे त्या यूएलसीच्या त्या जमिनीवरती परवडणारी घरं किती बांधली मला माहित नाही। आता मिठा घरावरती परवडणारी घरं, आता मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरती परवडणारी घरं। ही परवडणारी घरं नुसती ही शब्दाची चलाखी आहे, पण मुंबईकरांची घराची परवड काही थांबत नाहीये। नेहरूंच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ताकद त्याही वेळेला कोणाची नव्हती आणि नेहरू म्हणाले होते की मी मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, मुंबई मी केंद्रशासित करेन। आणि मग जो काय मराठी माणूस मुंबईच्या रस्त्यावरती उतरला, नेहरूंची जी एक मस्ती होती, चाचा नेहरू म्हटल्यानंतर येता जाताना उघड्या गाडीतून फिरायचे, मग लोकांचे हार फेकायचे, फुलं फेकायचे, मग हे परत त्यांच्यावरती फेकायचे, असं फेकाफेकी चालायची सगळी आणि ते करत करत ते जायचे लोकांमध्ये। पण मुंबईकरांनी असा काही त्यांचा तो जो काही अहंकार होता तो वटणीवर आणला की त्याच्यानंतर नेहरूंना बंद गाडीतून फिरावं लागलं। बंद गाडीतून हा सर्वसामान्यांचा राग असतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।